नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. सॉरी, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर येणारी आपली जी परीक्षा आहे ग्रुप सी खूप मोठी ॲडव्हर्टाइज आहे आणि खूप विद्यार्थी या परीक्षेसाठी अप्लाय करत असतील किंवा तुम्ही अभ्यासाला चालू पण केला असेल. तर ग्रुप सी चा सिलेबस पाहता खूप मोठा आवाका आहे सिलेबसचा आणि लोकसेवा आयोगा थ्रू ह्या एक्झाम जर कंडक्ट होत असतील तर डेफिनेटली ह्या एक्झामची डिफिकल्टी लेवल जास्त राहते. लक्षात घ्या, मेन्सचाही सिलेबस तितकाच वास्ट आहे. सो आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला इथं व्यवस्थित अशी प्रिपरेशन करायची आहे. याच्या आधी मी तुम्हाला ग्रुप सी बुकलिस्ट दिली होती, तुम्ही ती बुकलिस्ट पाहून पुस्तकं प्रॉपर घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर आपण इथं ग्रुप सी साठी मोफत लेक्चर सिरीज चालू करतोय. त्याच्यामध्ये आपला ग्रुप सी चा सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे विज्ञान. आता विज्ञान म्हटलं की विद्यार्थी खूप घाबरतात, पण घाबरायची काहीच गरज नाहीये. कारण का, इथं आपल्याला जनरल सायन्स साठी 2च पुस्तकं वापरायचे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्टेट बोर्ड नाही वाचलं तरी चालेल, तुम्ही एनसीईआरटी नाही वाचली तरी चालेल. इथं तुम्हाला सामान्य विज्ञानाचं जे पुस्तक आहे लुसेंट हे पुस्तक तुम्ही ऐकून असाल, लुसेंटचाच मराठी अनुवाद केलेला आहे आपल्या पब्लिकेशनने. या पुस्तकामधून राज्यसेवा परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना. जेवढे क्वेश्चन विचारले जवळजवळ सगळे क्वेश्चन या पुस्तकामधून कव्हर झालेले आहेत. आणि हे तुमचं थेरॉटिकल स्वरूपामधलं पुस्तक आणि दुसरं पुस्तक ऑब्जेक्टिव्ह आहे सोबतच. तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जितके जास्त सोडवाल तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. म्हणजे एका बाजूला तुम्ही थेरी अभ्यासताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करताय. एमसीक्यू सॉल्व्ह करताय तर तुम्हाला इथं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुस्तक कसं मागवायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल. त्या लिंकवरती डायरेक्ट जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता. किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करा. किंवा तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर जे कोणी प्रमुख पुस्तक विक्रेते असतील त्यांच्याकडे तुम्हाला ही लुसेंटचं जे पुस्तक आहे मराठीमधून ते पुस्तक तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचं मिळून जाईल. ठीक आहे, ओके. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम पुस्तक कसं आहे, पुस्तकामध्ये कशा पद्धतीनं टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर काही डेमो टॉपिक्स आपण इथं घेत आहोत याच पुस्तकातून. आहे असे पुस्तकाचे इथं मी पेजेस घेतलेले आहेत. तर पुस्तकामधला एक महत्वाचा टॉपिक मी इथं घेते. असेच एक 4-5 टॉपिक आपण घेणार आहोत. बघा, हे आहे पुस्तक केसागर पब्लिकेशन, रवी भूषण सर, केसागर पब्लिकेशन. याच्यामधला जो एक टॉपिक आहे कायम तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो तो म्हणजे मानवी शरीराची कंकाल संस्था. तुम्हाला आठवते का, फ्लॅट बोन वरती एक क्वेश्चन विचारला होता आयोगाने कंबाईनला, बरोबर. तर ही जी मानवी शरीर आहे, मानवी शरीराची रचना असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल, बरोबर, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेच जातात. तर असे काही हॉट टॉपिक्स असतील किंवा महत्वाचे टॉपिक असतील ते मी इथं डेमो म्हणून घेत आहे. बाकीचे टॉपिक तुम्ही पुस्तकातून कव्हर करा आणि ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्ही क्वेश्चन आन्सर तुमचे कव्हर करा. ठीक आहे, ओके. तर बघा, मानवी शरीराची कंकाल संस्था हा एक टॉपिक आहे. तर या टॉपिक मधून भरपूर सारे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये पुस्तकामध्ये कशा पद्धतीनं टॉपिक कव्हर केलेले आहे ते तुम्ही इथं समजून घ्या. बघा, आपलं शरीर जे आहे, आपलं शरीर अस्थि म्हणजे बोन्स, आणि पुस्तकामध्ये मराठी इंग्रजी दोन्ही तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थ्यांचा तोच प्रॉब्लेम येतो की इंग्रजीमध्ये आता सायन्स कसं आहे, थोडंफार इंग्रजी पण तिथं वापरावं लागतं, थोडंफार मराठी पण काही शब्द मराठीमध्ये समजतच नाहीत. फॉर एक्झाम्पल बघा, फक्त अस्थि दिलं तर तुम्हाला अवघड जाईल, पण पुस्तकामध्ये बोन्स पण तुम्हाला लिहून दिलेला आहे, बरोबर. म्हणजे आपल्या शरीराची जी रचना आहे ना ती बोन्स आणि इतर संयोजी उतीची बनलेली असते. पुस्तकामधलं ईच अँड एव्हरी सेंटेन्स तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर क्वेश्चन आला की बाबा मानवी शरीराची रचना ही अस्थिची बनलेली असते, बरोबर येईल का, नाही. अस्थि आणि इतर संयोजी उती सुद्धा पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे एका सेंटेन्स वरून तुम्हाला इथं क्वेश्चन बनवू शकतात. हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. जी उती आणि आंतर इंद्रियांना संरक्षण आणि यांत्रिक आधार देते तिला शरीराची कंकाल संस्था, स्केलेटल सिस्टीम म्हणतात. बघा, आपल्या शरीराची जी रचना आहे ती आपल्या शरीराची रचना बोन्स आणि इतर संयोजी उतीची बनलेली असते. जी उती आंतर इंद्रिय जी आहेत ना आपली त्यांना काय करते, संरक्षण देते. म्हणजे स्केलेटल सिस्टीम जी आहे ना आपल्या शरीराची, ती स्केलेटल सिस्टीम काय करते, आपली जी आंतर इंद्रिय आहेत त्याला संरक्षण पण देते
आणि त्याला यांत्रिक आधार पण देते. 2 पॉइंट इथं लक्षात ठेवा, संरक्षण सुद्धा देते आणि यांत्रिक आधार सुद्धा देते. लक्षात घ्या, ठीक आहे. यांत्रिक आधार सुद्धा देते. ओके, संरक्षण आणि यांत्रिक आधार. तर हे जे पॉइंट आहेत ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. तर ती स्केलेटल सिस्टीम काय करते? स्केलेटल सिस्टीम जी आहे ना, ज्याला आपण मानवी शरीराची कंकाल संस्था म्हणते, ती आपली आंतरेंद्रियाला संरक्षण देते आणि यांत्रिक आधार पण देते. ओके, मग आता हे जे कंकाल आहे, ज्याला आपण स्केलेटल म्हणतो, या कंकाल संस्थेच्या किंवा या स्केलेटल सिस्टीमच्या स्नायूंद्वारे काय होतं? हालचालींचं रेग्युलेशन म्हणजे नियमन केलं जातं. लक्षात आलं? तर हेही सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा की जी स्केलेटल सिस्टीम आहे, या स्केलेटल सिस्टीमद्वारे काय केलं जातं? स्नायूंद्वारे जे हालचाल आहे त्याचं नियमन केलं जातं. आणि पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये डॅश डॅश अस्थी असतात. असाही क्वेश्चन तुम्हाला पडतो की पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किती अस्थी असतात? जवळजवळ 206 अस्थी असतात. एका मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. लुसेंटच्या पुस्तकाच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही, तुम्ही लिहून घ्या. ओके, नेक्स्ट बघा, या 206 अस्थींसोबत कंडरा म्हणजे टेंडॉन्स, कास्ती म्हणजे कार्टिलेज आणि कास्तिरज्जू किंवा अस्थिरज्जू म्हणजे लिगामेंट्स या जोडल्या जाऊन काय होतं? एक जटिल जाळं इथं निर्माण होतं. लक्षात घ्या, आपल्या पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये 206 अस्थी असतात, पण या अस्थी सोबतच टेंडॉन्स, कार्टिलेज आणि लिगामेंट्स यांनी बनून काय झालेलं असतं? एक नेटवर्क इथे तयार झालेलं असतं. हा दुसरा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आणि कंकाल संस्था जी असते ना, कंकाल संस्था म्हणजे ही जी आपली स्केलेटल सिस्टीम आहे, याचं काम काय आहे? यांत्रिक आधार देणं, संरक्षण देणं, रक्तपेशीची निर्मिती, कॅल्शियमचा संचय आणि अंतस्त्रावी नियमन. तर तुम्हाला इथं स्केलेटल सिस्टीमचं कार्य विचारलं जाऊ शकतं. खाली 4 ऑप्शन तुम्हाला देतील. पहिला ऑप्शन असेल यांत्रिक आधार, बरोबर आहे. दुसरा ऑप्शन असेल संरक्षण, बरोबर आहे. तिसरा ऑप्शन असेल रक्तपेशीची निर्मिती, बोन मॅरो बद्दल तुम्ही ऐकलं असेल. कॅल्शियमचा संचय हाडामध्ये होतो, बरोबर. आणि जर अंतस्त्रावी नियमन हा पॉइंट आला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला हे वाचून घ्यावं लागेल. फक्त वाचायचं नाही, इच अँड एव्हरी सेंटेन्स मधून क्वेश्चन कसा प्रिपेअर होतोय ते तुम्ही इथं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, कंकालाचं कार्य. बघा, कंकालाचं कार्य. कंकाल हे लक्षात घ्या, कंकाल हे तंतुयुक्त आणि खनिजजन्य, बघा, कंकाल हे तंतुयुक्त आणि खनिजजन्य संयोजी उतीचे बनलेले असते. कंकाल म्हणजे काय? स्केलेटल. लक्षात ठेवा, इथं सुद्धा तुमचा क्वेश्चन बनतो. जे स्केलेटल आहे किंवा आपल्या शरीराची जी स्केलेटल सिस्टीम आहे ना, ती कशाने बनलेली असते? तर ती बनलेली असते तंतुयुक्त आणि खनिजजन्य संयोजी उती. ओके, लक्षात आलं? आता ही जी स्केलेटल सिस्टीम आहे आपल्या शरीराची, ज्याला आपण अस्थि सिस्टीम म्हणतो, बरोबर, किंवा कंकाल सिस्टीम म्हणतो, तर ही दृढता देते आपल्या शरीराला, लवचिकता देते. ओके, या स्केलेटलच्या मदतीने शरीराला आधार मिळतो, बॅलन्स मिळतो. त्याच्यामुळे काय होतं? शरीराला आतून मजबूती मिळते. आपले म्हटलं जातं की नाही, जितके आपले बोन मजबूत तितकं आपलं शरीर मजबूत, बरोबर. मग हे जे स्केलेटल आहे मानवी शरीराला काय करते? एक प्रॉपर आकार देतो, बरोबर. जसं की आपली मेंदू आहे, कवटी आहे, स्कल आहे, बरोबर. त्याच्यानंतर मेरुरज्जू असेल, मस्तिष्क पुच्छ असेल, यांच्यासारख्या मृदू आणि महत्वाचे जे अवयव आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपला मेंदू आहे, जर कवटी नसेल तर आपल्या मेंदूचं संरक्षण होईल का? नाही होणार. सिंपल गोष्ट, ही समजावून सांगण्यासारखी गोष्टच नाहीये, कारण सगळे विद्यार्थी इथं ग्रॅज्युएशन होऊन आलेले आहेत. ओके, तर थोडक्यात काय? स्केलेटल संरक्षण करतं. ओके, सजीव असतील किंवा इथं अंतकंकाल, ठीक आहे, इंडोस्केलेटन्स असतील किंवा आरबीसी तयार करतात, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं असेल. फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी मूलद्रव्ये स्केलेटन मध्ये जमा होतात, जी वेळेनुसार शरीराला पुरवली जातात. फक्त कॅल्शियमच आहे का? नाही, फॉस्फरस सुद्धा इथे जमा होते. लक्षात घ्या, ही मूलद्रव्ये स्केलेटन मध्ये असतात आणि जसं शरीराला लागेल तसं शरीर ते आपल्याला काय करतात? सप्लाय करतात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. मग इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कंकालाचा काही भाग काय करतो? तर्फेसारखं कार्य करतो. त्याच्यामुळे काय होतं? आपल्या शरीराची जी मुवमेंट आहे, जी हालचाल आहे, ती सोपी होते. लक्षात घ्या. ओके, कानातील हाडे जे असतात ना, ते काय करतात? कंपनी आंतरिकरणापुढे
कर्णाकडे पुढे पाठवतात. हे एक तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. कानामध्ये जर हाडं नसती तर काय झालं असतं, जी कंपनी आहे ती पुढे गेली असती का नाही. तर हे कार्य आहे, हे स्केलेटलचं कार्य आहे किंवा हे हाडांचं कार्य आहे, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. तर तुम्ही फक्त पुस्तक कशा पद्धतीने किती इन्फॉर्मेशन दिली आहे असं शॉर्टकट मध्ये किंवा कॉन्सेप्ट न क्लिअर करता विज्ञान शिकणं म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाहीये. परीक्षेमध्ये काहीही उपयोग होत नाही, लक्षात घ्या. ओके. मग आपली ही जी मानवी कंकाल संस्था आहे किंवा मानवी कंकाल वास्तविक आधार, हालचाल, संरक्षण, रक्तकणिकांची निर्मिती, खनिजांची साठवणूक आणि अंतःस्रावी नियमन टोटल 6 कार्य करते. ओके. तर ह्युमन स्केलेटल सिस्टीमची टोटल कार्य किती आहेत? ह्युमन स्केलेटल सिस्टीमची टोटल कार्य आहेत 6. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. कंकालाचे प्रकार बघा, शरीरात अस्तित्वात असलेल्या कंकालाच्या आधारावर याचे किती प्रकार पडतात तुम्हाला विचारलं जातं. ह्युमन स्केलेटल सिस्टीम जी आहे ना, त्या ह्युमन स्केलेटल सिस्टीमचे तर कोणत्या आधारावर आणि किती प्रकार पडतात? तर 2 प्रकार पडतात. ठीक आहे, 2 प्रकार पडतात. 2 प्रकारामधला पहिला प्रकार आहे बहिर्कंकाल आणि अंतकंकाल. बरोबर, बाहेरचं स्केलेटल सिस्टीम आणि तुमची आतली स्केलेटल सिस्टीम. ओके. तर जी बाहेरची स्केलेटल सिस्टीम असते शरीराच्या बाह्य स्तरामध्ये आढळते. लक्षात घ्या. त्याला काय म्हटलं जातं? एक्झोस्केलेटन. काय म्हटलं जातं त्याला? एक्झोस्केलेटन. लक्षात घ्या, एक्झोस्केलेटन. ठीक आहे. ते मूलतः भ्रूणी बहिर्जन स्तरापासून म्हणजे एम्ब्रियोनिक एक्टोडर्म पासून तयार होते. तुम्हाला क्वेश्चन कसा बनतो माहिती का? एक तर तुम्हाला 2 प्रकार विचारतील किंवा एक्झोस्केलेटन म्हणजे बहिर्कंकाल हे डॅश डॅश पासून तयार होते. तर जे एक्झोस्केलेटन आहे ना, ते एम्ब्रियोनिक एक्टोडर्म पासून तयार होते. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. मराठीमध्ये शब्द थोडे अवघड आहे, त्याच्यामध्ये इंग्रजीमध्येच लक्षात ठेवा. तर हे एक्झोस्केलेटन आहे ना, एक्झोस्केलेटनचं कार्य काय आहे? जी आपली आंतरिंद्रिय आहे त्यांना संरक्षण देणं, बरोबर, आणि प्रतिरक्षित करणं, हे आपल्या एक्झोस्केलेटनचं कार्य आहे. एकतर क्वेश्चन तुम्हाला एक्झोस्केलेटन आणि इंडोस्केलेटन जे आहे ना, दोन्हीला कम्पेअर करून विचारला जाऊ शकतो. हे लोकसेवा आयोगाचं वैशिष्ट्य आहे की क्वेश्चन जर काही डिफरन्स करण्यासारखे पॉइंट असतील ना, तर ते डिफरन्स करण्यासारखे पॉइंट्स एकत्रित करून विचारले जातात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. मग एक्झोस्केलेटन हे कसं असतं? मृत असतं. लक्षात घ्या, एक्झोस्केलेटन मृत असतं. हाही पॉइंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुम्हाला एक्झोस्केलेटनची एक्झाम्पल म्हणजे माशांचं खवलं हे एक्झोस्केलेटनचं एक्झाम्पल आहे. कासवाचं जे बाहेरचं कठीण आवरण आहे ते एक्झोस्केलेटनचे एक्झाम्पल आहे. पक्ष्यांचे पंख, सस्तन प्राट, जे मृदू केस, हे कशाची उदाहरणं आहेत? ही सगळी एक्झोस्केलेटनची उदाहरणं आहेत. लक्षात घ्या. ओके. तर बहिर्कंकाल प्राण्यांचे थंडी आणि उष्णतेपासून रक्षण करतं. ठीक आहे. ही जी एक्झोस्केलेटन आहे हे प्राण्यांचं मृत असतं हे, पण हे थंडी आणि उष्णतेपासून काय करतं? रक्षण करतं. तर हे झालं पहिला टाईप. ओके. दुसरा टाईप जो असतो ना, दुसरा टाईप म्हणजे आहे अंतकंकाल. शरीराच्या आतमध्ये आढळणारं जे कंकाल आहे किंवा जे स्केलेटल सिस्टीम आहे त्याला अंतकंकाल म्हटलं जातं, इंडोस्केलेटन म्हटलं जातं. त्याची निर्मिती जी आहे ना, मेसोडर्म पासून होते. जसं की बाह्य कंकालची निर्मिती इक्टोडर्म पासून होते. तुम्हाला फक्त शफल करून दिलं जातं. लक्षात घ्या. तर याची निर्मिती मिसोडर्म पासून होते. ओके. भ्रूण अवस्थेच्या सुरुवातीच्या विकासाच्या काळात, लक्षात घ्या, भ्रूण अवस्थेच्या सुरुवातीच्या विकासाच्या काळात जे इंडोस्केलेटन असतं हे पृष्ठरज्जू, ज्याला नोटोकॉर्ड आणि कास्तीचं बनलेलं असतं. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. जवळपास सगळे पृष्ठवंशीय प्राणी, ठीक आहे, जेवढे पृष्ठवंशीय प्राणी आहेत या सगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये अंतकंकाल आढळतं. तुम्हाला विचारलं जातं की इंडोस्केलेटन सगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये आढळलं जातं का? तर आढळलं जातं. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. काय करतं हे इंडोस्केलेटन? मुख्य शरीराची रचना तयार करतं. आणि अंतकंकालावर कशाचं आवरण असतं? तर अंतकंकालावरती स्नायूंचं आवरण असतं. ओके, अंतकंकालावरती स्नायूंचं आवरण असतं. हे तुम्हाला इथे काय करायचं आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे या रचनेच्या आधारावर अंतकंकाल हे अस्थि आणि कास्ती या 2 मूळ घटकांनी बनलेले असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. इंडोस्केलेटन हे अस्थि आणि कास्ती या 2 मूळ घटकांचं बनलेलं आहे. हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुस्तक जर तुम्ही बघितलं तर पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारची
इमेज दिलेली आहे. सगळं काही मराठीमध्ये दिले बघा. नेत्रगुहा, ऊर्ध्वहनु, अधोहनु, कशेरू, फासरी, श्रेणी फलक, ठीक आहे, आसना स्थिती, मणिबंध. तर हे सगळं मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे प्रॉपर मराठी ट्रान्सलेशन तर प्रॉपर मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल, पण अल्टरनेट इंग्रजी शब्द सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार आहेत. तर हे रवी भूषण सरांचं पुस्तक अतिशय विद्यार्थी प्रिय असं पुस्तक आहे. लक्षात घ्या, कोणतीही परीक्षा असू द्या या पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. त्याच्यानंतर बघा, तर आपण हे टाइप्स बघितले. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बघा, इथं आपण काय बघितलं, इंडोस्केलेटन बघितलं बरोबर. दोन मूळ घटकांनी बनलेलं असतं अस्थि आणि कास्थी. इथपर्यंत आपण आलो. त्याच्यानंतर तुम्हाला बघा जाड आणि बघा इथं ती तंतू आणि आधारक यांची बनलेली असते बरोबर. कॅल्शियम फॉस्फेटच्या रूपात कॅल्शियम आणि फॉस्फेटचे क्षार कुठं आढळतात, तर हे आढळतात हाडाच्या आधारकामध्ये. लक्षात ठेवा. ओके, ज्याच्यामध्ये अस्थिपेशी आणि कोलेजन संलग्नपणे समायोजित असतात. कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या क्षारामुळे काय होतं, हाडं मजबूत होतात. आपल्याला माहिती आहे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या क्षारामुळे काय होतं, हाडं मजबूत होतात. तर जाड आणि लांब हाडामध्ये पोकळी असते. तुम्हाला बोन्सचे जे प्रकार आहेत ना त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले. तर लक्षात ठेवा, जी जाड हाडं असतात, जी लांब हाडं असतात त्याच्यामध्ये पोकळी असते आणि त्या पोकळीला मॅरो कॅव्हिटी म्हणतात. काय म्हटलं जातं, कोणत्या हाडामध्ये पोकळी असते ते तुम्ही लक्षात ठेवा. जाड आणि लांब हाडामध्ये पोकळी असते, त्याला मॅरो कॅव्हिटी म्हणतात. आणि या पोकळीत आढळणारं जे द्रव आहे ज्याला बोन मॅरो असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा बरं का. हाडाच्या मध्यभागी पिवळी आणि हाडाच्या टोकाला लाल अस्थिमज्जा असते, त्यांना लाल अस्थिमज्जा आणि पिवळी अस्थिमज्जा म्हटलं जातं, हेही लक्षात ठेवा. लाल अस्थिमज्जा लाल रक्तपेशी तयार करतात, पिवळी अस्थिमज्जा श्वेत रक्तपेशी तयार करतात. परंतु लाल रक्तपेशी जी असते ती फक्त आणि फक्त सस्तन प्राण्यामध्येच आढळते, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. तर रक्तपेशींची निर्मिती हाडामार्फत कशी होते ते आपण इथं बघितलं. आता वाढ आणि हे झाले दोन प्रकार बरोबर. पुढचा प्रकार आहे वाढ आणि विकासाच्या आधारावर पण हाडांचे दोन प्रकार केले जातात. ठीक आहे, याच्यामध्ये अवेष्टनी अस्थि ज्याला इन्व्हेस्टिंग बोन म्हटलं जातं आणि कास्ती अस्थि याला कार्टिलेज बोन म्हटलं जातं. कशाच्या आधारावरती, वाढ आणि विकासाच्या आधारावरती. तर आपण म्हणतो की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला किंवा आयोगाने कुठून क्वेश्चन विचारला आम्हाला समजलंच नाही, तर हे का होतं, आपण त्या क्वालिटीची दर्जेदार अशी पुस्तकं वापरत नाही, म्हणून हा प्रॉब्लेम इथं आपल्याला येतो. लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये वाढ आणि विकासाच्या आधारावर जर तुम्ही याचे प्रकार बघितले तर इन्व्हेस्टिगेटिंग बोन याच्यामध्ये फक्त कवटी, ठीक आहे, आणि शोल्डर या भागामध्ये आढळणाऱ्या अस्थी कोणत्याही पूर्ववर्ती कार्टिलेजिनेस, इथं बघा कास्ती स्थलाशिवाय फक्त पटलापासून म्हणजे मेम्ब्रेन पासून हाडामध्ये रूपांतरित होतात. तुम्हाला विचारलं जातं की इन्व्हेस्टिंग बोन मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. ओके, आणि ह्या ज्या अस्थी असतात ना या त्वचे खालील संयोजी उतीपासून बनतात. कोणत्या, इन्व्हेस्टिगेटिंग बोन जे आहेत ना ते त्वचेखाली जे संयोजी उती असतात ना त्याच्यापासून बनतात. आणि कवटी जवळील सर्व अस्थी डॅश डॅश अस्थी असतात. तर त्या कसल्या असतात, कार्टिलेज असतात का, नाही, इन्व्हेस्टिगेटिंग बोन असतात. लक्षात ठेवा बरं. त्याच्यानंतर आहे तुमच्या कास्ती अस्थी. ठीक आहे, दुसरा प्रकार बघा कास्ती अस्थी. भ्रूणामध्ये कास्तीच्या साह्याने ऑसिफिकेशन, लक्षात ठेवा, ऑसिफिकेशन प्रक्रियेने तयार होणाऱ्या ज्या अस्थी असतात ना त्यांना कार्टिलेज बोन म्हणतात. थोडस ऍडव्हान्स कंटेंट आहे पण एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही हा जो भाग आहे ना हा भाग इथं कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट. आता कास्ती म्हणजे कार्टिलेज. ठीक आहे, याच्यावरती तुम्हाला सेपरेटली क्वेश्चन बनवू शकतो. तर कार्टिलेज हे जे आहे ना, कार्टिलेज हे संयोजी कंकाल उतीच्या आधारे तयार होतात आणि ही मूलतः कोलॅजन तंतू आणि डेन्स मॅट्रिक्स जे असते ना त्याच्या आधाराने बनलेले असते. हे लक्षात ठेवा. कोलॅजन तंतू हा मूलतः काय आहे
कोलेजन तंतू हा मूलतः ग्लायकोप्रोटीन आहे, लक्षात ठेवा. ग्लायकोप्रोटीन आहे. तो कसा असतो? अर्धघन असतो, प्रत्यास्थ पारदर्शक पदार्थ असतो. ओके. आणि या कार्टिलेजचे आधारक ज्या पेशींद्वारे निर्माण होतात त्याला काय म्हटलं जातं? कास्तीजनक असं म्हटलं जातं. हेही तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर हे कार्टिलेज पासून बनलेले जे आधारक असतात ना, हे कसे असतात? कठीण असतात. त्याच्यामध्ये मोकळी जी जागा असते ना, तर तिथं पिशवीच्या आकाराची रचना असते. ओके. त्याला रिक्ती म्हटलं जातं. आणि या रिक्तिकांमध्ये किंवा या रिक्तिकांमध्ये नाही सॉरी रिक्तीमध्ये लाल रंगाचा पदार्थ भरलेला असतो आणि रिक्तींसोबत काही सजीव पेशी असतात, त्यांना कोंड्रोसाइट्स म्हणजे अस्थिपेशी म्हणतात. आणि कास्तीच्या आधारात इलॅस्टिन आणि कोलॅजन सह अस्तित्वात असते. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर पुस्तक सतत अभ्यासायचं, याच्यातले मायक्रो पॉइंट्स तुम्हाला काढायचे आहेत आणि सतत रिव्हिजन करायची आहे. ओके. आता याच्यानंतर सगळ्यात जास्त क्वेश्चन जे पडलेले आहेत ना आपल्या परीक्षेमध्ये ते मानवी कंकाल संस्थेवरती. तर पहिला क्वेश्चन असतो की मानवी शरीरामध्ये एकूण हाडं किती आहेत? 206 आहेत. मूल जन्माला आल्यावर किती हाडं असतात? 270 हाडं असतात. परंतु नंतर काय होतं? आता 270 चे 206 कसे होतात? तर काही हाडं जे असतात त्या नंतर समायोजित होऊन जातात. त्याच्यामुळं हाडांची जी संख्या असते ना ती हाडांची संख्या कमी होते. बरोबर. 206 पर्यंत असते. मूलतः मानवी कंकाल संस्थेचे 2 भाग असतात. इथे पण तुमचा क्वेश्चन बनतो की जी आपली मानवी कंकाल संस्था असते ना, त्या मानवी कंकाल संस्थेचे भाग किती असतात? 2 भाग असतात, लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये अक्षीय कंकाल, ठीक आहे, मुख्य अक्ष जो असतो, मेन ऍक्सिस जो असतो ना, तर अक्षीय कंकाल जे आहे मानवी कंकाल संस्थेचा मुख्य भाग म्हणतो आपण याला. तर हे मानवी शरीराचा मेन ऍक्सिस आणि मेन कोर निर्माण करतं. ठीक आहे. कोणता भाग? कोणती संस्था? अक्षीय कंकाल संस्था. बरोबर. त्याला अक्षीय कंकाल ऍक्सियल स्केलेटन म्हटलं जातं. इथे लिहून ठेवा तुम्ही. ऍक्सियल स्केलेटन जे आहे ना, तर हे ऍक्सियल स्केलेटन ह्युमन म्हणजे आपल्या मानवी शरीरामध्ये काय करतं? मेन ऍक्सिस आणि कोर निर्माण करतं. तुम्हाला विचारलं जातं ऍक्सियल स्केलेटन मध्ये कोणकोणती हाडे येतात. क्वेश्चन सिंपल असतो तुमचा की ऍक्सियल स्केलेटन मध्ये कोणकोणती हाडे असतात. पहिला ऑप्शन येईल तुमचा डोक्याची कवटी, बरोबर आहे. दुसरा येईल कशेरू स्तंभ किंवा पाठीचा कमा. 2 नंबर छाती. 3 नंबर. आणि या ऍक्सियल स्केलेटन मध्ये टोटल 80 बोन असतात. किती असतात? टोटल 80 बोन असतात, लक्षात ठेवा. ऍक्सियल स्केलेटन मध्ये किती बोन असतात? टोटल 80 बोन असतात. ओके. समजलं इथपर्यंत? चला, याच्यामधला पहिला आपण ऍक्सियल स्केलेटन मधला पहिला बोन आपण बघूया, कवटी. ठीक आहे. तर ज्याला स्कल म्हणतो आपण. सगळं फॅक्च्युअल आहे बघा, इथं कॉन्सेप्ट काही नाहीये. तर मानवी कवटीमध्ये डॅश डॅश हाडे असतात, 29 हाडे असतात. ज्याच्यामध्ये क्रॅनियल बोन्स किती असतात? 8 असतात. ओके. एकत्रितपणे मानवी मेंदूला सुरक्षा प्रदान करतात. किंवा खालीलपैकी कोणती हाडे मानवी मेंदूला सुरक्षा प्रदान करतात? तर पहिला ऑप्शन असतो क्रॅनियल बोन. बरोबर आहे का? बरोबर आहे. 14 हाडं एकत्र येतात आणि मानवी चेहरा तयार होतो. तर मानवी चेहरा जो आहे आपला हा 14 हाडांनी बनलेला असतो. 7 संलग्न हाडे, 6 कर्ण अस्तिका प्लस 1 कंटिका म्हणून 7 बनतात. आणि हे जे आपल्या चेहऱ्याचे 14 हाडे असतात ना एकत्र, किंवा ही 7 संलग्न हाडे ही थेट कवटीच्या कंकालाशी जोडलेली असतात. लक्षात ठेवा. सेपरेट आहेत का? नाही. थेट कवटीचं जे कंकाल आहे ना त्याला जोडलेली असतात. ओके. क्लिअर? आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यानंतर जो पाठीचा कणा आहे ज्याला कशेरू स्तंभ म्हटलं जातं, तर मानवी शरीरामध्ये आपल्या डोक्याच्या मध्यापासून ठीक आहे कमरेपर्यंत जाणारे जे सळीसारखे लांब आणि जाड हाड असतं त्याला वर्टिब्रल कॉलम असं म्हटलं जातं. पाठीचा कणा म्हटलं जातं. टोटल 33 हाडांचा बनलेला असतो. तो नोटोकॉर्डद्वारे विकसित केलेला असतो. लक्षात ठेवा. कशेरू स्तंभाच्या म्हणजे पाठीच्या कण्याच्या पहिल्या मणक्याला ऍटलास म्हटलं जातं. लक्षात ठेवा. याच्यावरती मानवाचं डोकं. तर कशावरती? ऍटलास वरती मानवाचं डोकं असतं. सर्वात वरचा मणका ऍटलास असतो आणि तो डोकं आणि कणा स्पाईन. तर कोणता पाठीचा कणा डोकं आणि स्पाईन यांना जोडतो? तर ऍटलास. लक्षात ठेवा. आणि हे जे पाठीचा कणा आहे या पाठीच्या कण्यामध्ये किती मणके असतात? 33 मणके असतात. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये त्रिकपूर्व 24, त्रिकास्ती 5, अनुत्रिकास्ती 4. ठीक आहे. ओके. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं असलं इंग्लिशमध्ये ठेवा, मराठीमध्ये ठेवायचं असलं मराठीमध्ये ठेवा. त्याच्यानंतर बघा छातीतील फासऱ्या ज्या रिप्स आपण म्हणतो त्या हाडांशी आपापसात जोडलेल्या असतात. त्याला स्टर्नम म्हटलं जातं. बरोबर. ते मानवी शरीराच्या छातीच्या मधोमध असतं. आणि
लांब आणि चपट हाड जर तुम्हाला विचारलं तर हे स्टर्नम मधला हाड लांब आणि चपटे असते. तर हे रिब्स जोडून काय होतं, आपल्या फासळ्याचा जो पिंजरा आहे तो तयार होतो आणि याच्यामध्ये हृदय, फुफ्फुस आणि महत्वाच्या रक्तवाहिन्या यांचं रक्षण करतो. त्याच्यानंतर बघा, हाडाच्या तंतूसारख्या रचनेला काय म्हटलं जातं, फासळी म्हटलं जातं. मानवी शरीरामध्ये फासळीच्या 12 जोड्या असतात, लक्षात ठेवा. त्याला थोरॅसिक केज म्हणतो आपण, बरोबर. मोठा भाग तयार करतात, हृदय आणि फुफ्फुसासह इतर महत्वाच्या अवयवांचे रक्षण करतात. हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे पॉइंट्स आहेत ना, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. पुढचा भाग आपण कव्हर करूया. चला, ओके. त्याच्यानंतर बघा, अपेंडिक्युलर स्केलेटन, याला उपांग कंकाल म्हटलं जातं. याच्यामध्ये येतो आपला शोल्डरचा भाग, बरोबर. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथं हिप असेल, पेल्विक असेल आणि खालची उपांग या हाडांचा इथं समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला या पुस्तकामध्ये इच अँड एव्हरी टॉपिक जो आहे ना तो कव्हर केलेला आहे. तर हा आपला जस्ट एक डेमो होता. असेच टॉपिक बघा, आता हा टॉपिक जो आहे ना आणखी पुढं डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रॉपर पुस्तक जे आहे आपलं केसागर पब्लिकेशनचं, तर या पुस्तकामधून सगळे हॉट टॉपिक जे आहेत ते कव्हर करून घ्या. तर हे पुस्तक आहे केसागर सामान्य विज्ञान, फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री सगळा भाग याच्यामध्ये दिलेला आहे. अवकाशीय विज्ञान असेल, मॉडर्न फिजिक्स असेल, सगळा भाग तुमचा पुस्तकामधून कव्हर होतोय. पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा या पुस्तकाच्या साह्याने. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.